हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर मी गाडीवरती व्हिडिओ काढताना दिसत असेल तुम्हाला. तर मी कुठं चालले ते पण तुम्हाला पुढे सांगते. तर माझ्याच म्हणजे केळीला माझ्या चुलत्याच्या घरी जागरण गोंधळ होता, तर तिकडे आम्ही गेलेलो. तर इथे वांदरनळी म्हणून आहे, पूर्ण घाट आहे असं वरती जाण्यासाठी, म्हणजे एकदम असा एकदम चढ आहे असा. तुम्ही बघशालच पुढे रस्ता पूर्ण म्हणजे एकदम असा चढ आहे आणि असे टणटण आहे, जागी जागीच टण आहे. तर तुम्ही बघशाल तर असं आहे वांदरनळी. तर माकडं वगैरे होते, पण ते दिसतात का नाही व्हिडिओमध्ये एवढं माहीत नाही. मी व्हिडिओ काढलेला, पण दिसतात का नाही ते नाही माहिती. तर माझी एक मावशी आहे, मी त्यांची मुलींसोबत इथं लाकडांना यायचे. तर दिसतंय ना, मी तिकडं 8वीपर्यंत शाळेत होते ना केळीला. तर मग माझ्या मावशीच्या मुलीसोबत मी इथे यायचे वांदरनळीमध्ये लाकडं नेण्यासाठी. तर आम्ही यायचो मावशीच्या मुलीनं आम्ही. पाऊस नाही तरी बघू शकता किती म्हणजे हिरवंगार आहे तिकडे, झाडं किती मस्त हिरवे हिरवे, आणि छान आहे तिकडं वातावरण पण मस्त छान आहे. तर मी पुढे आमचं घर दाखवते. आम्ही पहिला तिकडं राहायचो, आता शेलदला राहतोय. तिकडचं घर आणि ते तुम्हाला दाखवते, आमच्या आजीची आठवण. तर कसं आहे आमचं वालं तिकडचं घर ते पण तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ काढलेला तेव्हा म्हणजे हवेचा वगैरे आवाज यायचा गाडीवरती. आणि घरापाशी पण व्हिडिओ काढताना माझ्या चुलत्यातून आमचं घर म्हणजे जवळच आहे, त्याच्यामुळे लाऊडस्पीकरांचा आवाज यायचा. त्याच्यामुळे मग मी आवाज मोठवरती टाकलेला आहे आणि मग व्हिडिओ बनवलं, म्हणजे व्हिडिओ हे केलं आहे. तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे काय केलेलं करणार नाही, म्हणजे हाय जसा काढलेला आहे तसंच मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. आता इथे वरती बघू शकता, इथे मम्मीने ते पुढे येऊन थांबलेले. आम्हाला वाटलं मम्मीने ते कोतुळलाच आहे, तर मम्मीने ते आमच्या पुढे येऊन थांबले होते. तर आता इथून पुढे रस्ता इथनं एवढा खराब आहे ना. तर इथे एक दुकान होता, तर मम्मी पॅप्शन ते घेण्यासाठी थांबलेली आणि पैसे पण सुट्टे नव्हते. तर रस्ता बघू शकता, तिकडचे रस्ते एकदम खराब आहे, एवढे खराब आहे ना, खूप म्हणजे खूप खराब आहे रस्ते तिकडचे. पुढं बघशालच. आता इथून पुढं गेल्याच्या नंतर आहे आमची शाळा. 5वी ते 7वीपर्यंत मी ह्या शाळेमध्ये शिकलेले. बघू शकता, गोडेवाडी शाळा म्हणून, म्हणजे गोडेवाडीला आहे, इथं गोडेवाडी आहे. आणि इथून वरती गेल्याच्या नंतर हायस्कूल आहे. तर मी आमचे वर्ग पण दाखवते. हा समोर दिसतो, हा 10वीचा वर्ग आहे. आणि इकडे 8वी 9वीचे वर्ग आहे, म्हणजे हा 9वीचा वर्ग आहे. 8वी 9वीचे वर्ग ते. आणि हा मंदिर पण आता म्हणजे व्यवस्थित केलं आहे, पहिला असं नव्हता, आता व्यवस्थित केलं आहे. आणि शाळा आहे तशीच आहे, म्हणजे वर्ग आहे तसेच येतं. तर आम्ही पाय चाललो होतो आणि मम्मीला आणि त्यांना तिथं वरती घाटात वरती सोडलेलं. वरती आल्याच्या नंतर माझ्या भावाचा मित्र आलेला, तर त्याला तिथूनच म्हणजे वापस पाठवलं आम्ही, कारण का इकडे पुढे रस्ते पण खराब होते, त्याच्यामुळे आम्ही त्याला पुढे आणले नाही. आणि मग आम्हाला इथं उतरून दिल्याच्यानंतर मग मी पण व्हिडिओ काढत चालले होते आणि तो गेला होता त्यांना आणायला. माझा आवाज थोडा वेगळा येत असेल, कारण घसा दुखतो आहे, त्याच्यामुळे मग थोडा आवाज वेगळा येत असेल. तर इथे आमचे सर राहायचे तिथं, ते म्हणजे आता घर पाडलं वाटतं, तिथं घर नाही. तर मग मी प्रतीक्षाला सांगत होते. आणि हा पण घर नव्हता तिथं, हा पण आताच नवीन बांधलेलं आहे घर. तर आमचं तिथं म्हणजे घर दाखवलं, सरांचं घर होतं तिथे, एक ग्राउंड आहे, तिथं आमची प्रार्थना वगैरे तिथं व्हायचे. तर आम्ही शाळेतून आल्याच्यानंतर तिथं प्रार्थना चालू असली का आम्ही ते या वडाच्या झाडावरती लपून राहायचो. आणि तर या झाडांना म्हणजे पारंब्यात नाही, याला झोका वगैरे खेळायचो. जोपर्यंत प्रार्थना होत नाही ना तोपर्यंत आम्ही तिथे थांबून राहायचो. जेव्हा मुलं सर्व वर्गामध्ये जायचे ना, तेव्हा आम्ही तिथून जायचो. आणि हा रस्ता आम्ही जेव्हापासून म्हणजे 5वीपासून म्हणजे मला आठवत आहे ना, तेव्हापासून हा रस्ता आहे तसंच आहे, काहीच बदल झालेला नाही. आणि मग इकडं पुढं म्हणजे तिथं पुढं घेतलं आहे सुधारून वाटतं तिथल्या वाडीतल्या लोकांनी, पण इकडचा रस्ता आहे तर ते समोर दिसते ते तिकडचं वाड्या आहे, त्या पण मी तुम्हाला दाखवत होते. आणि शिवाय बोलत होता का मामा म्हणून, त्याला मामाच्या गाडीवरती जायचं होतं, तर मम्मीने ते पुढं गेले निघून. मी त्याला चिडवत होते का तुला मामाने नेलं आहे म्हणून. तर ते चाललं होतं तोंडात बोटं घेऊन आणि मामाला आवाज देत होता. पुढं बघशालच तुम्ही व्हिडिओ. तर आमची म्हणजे माझी मैत्रिणी तिची मम्मी भेटलेली आम्हाला, तिचा पण थोडासा व्हिडिओ घेतला आहे, तो पण तुम्ही बघा पुढे. आणि माझा मामाचा मुलगा आलेला बॅग घेऊ लागायला आम्हाला, कारण का तो गाडीवरती अगोदर पुढं आलेला आणि आम्ही नंतर पाय आलो होतो, त्याच्यामुळे मग तो पुढं आलेला आमची बॅग घेण्यासाठी.
तर बॅग घेऊन आणि तो चालला होता. आणि मग इथून पुढे पण रस्ता खराबच आहे, त्याच्यामुळे मग माझा भाऊ दादा म्हणजे शिवांशला घेऊन गाडीवरती गेला. तो पण अर्ध्या रस्त्यावरती जाऊन पुढे थांबला होता, कारण का शिवांश रडत होता, म्हणजे मम्मा ते बोलत होता, त्याच्यामुळे मग तो पुढं जाऊन थांबलेला. आणि आम्ही चाललेलो पाय. आता इथून पुढे रस्ता एवढा चांगला नाही, त्याच्यामुळे मग गाडी एकटाच घेऊन गेला पुढे. शिवांश तो गेला आहे, मामाचा मुलगा, आणि आम्ही पाय चाललो होतो. तर तनू पुढं गेलेली, तर ती पुढं जाऊन थांबली होती. तर इथं बायका चालल्या होत्या पाण्याला. तर मी प्रतीक्षाला बोलत होते का पहिलं असंच पाण्याला इकडं आपण यायचो वाडीकडं, आणि कावळे वगैरे असतील बघा, आता बादल्या वगैरे चराट बांधते तेव्हा कावळे होते, आम्ही ते घेऊन येतो पाणी ओढण्यासाठी. आणि मग मी एकदम अशी गप्पा मारत 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 थांबत चालली होती. तर मी प्रतीक्षाला बोलत होते हिच्या काही गप्पा आज संपणार नाही म्हणून. ती एकदम स्लोली चालली होती ना. आणि हा घर दिसत नाही, इथं आम्ही दळणासाठी यायचो घरून. तर हा आमचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. तर खूप लांब आहे, तुम्हाला दाखवते मी आता इथून रस्ता, म्हणजे पूर्ण प्रॉपर. तर मी व्हिडिओ नाही घेतलेला, पण मग जेवढं जमेल तेवढा, कारण का शिवांश दुसऱ्याकडे जातच नव्हता. शिवांशला एका हातावर उचलून घेतलेला, कारण का भाऊने त्याला माझ्याकडे दिलं रडत होता म्हणून. आणि एका हाताने मोबाईल पकडायचा आणि एका हाताने त्याला घेऊन चालायचं, म्हणजे ते नव्हतं, माझ्या व्हिडिओज काढायला जमत नव्हता. आम्हाला कुठं जायचे, तो समोरचा डोंगर आहे नाही का दिसतोय, तिथं जायचं आहे आम्हाला पायी. तर ते पण तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे आमचीवाली पावसाळ्यात येण्या जाण्याची शाळेत पाऊल वाट, म्हणजे आम्ही इथूनच जायचो यायचो. तर या झाडे ना, इथे आम्ही पारुंब्या खेळायचो, काठी बोलते ते खेळायचे बघ, माझ्या मैत्रिणीची मम्मी. आणि आम्ही ह्या दगडीवरती येऊन बसायचो. आता हे रस्ते वगैरे सर्व बदलून गेले, इथे काहीच नाही, पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. तिथे एक विहीर होती, आणि आता हे बघा इथं रस्ता नाही. आम्ही असंच चाललो आहे कुठून पण. आम्हाला म्हणजे जे पहिले रस्ते होते ना, ते रस्तेच नाही राहिले पहिल्यासारखे, त्याच्यामुळे मग आम्ही कुठून पण चालवतो. आणि इथे आई म्हणून एक देवी आहे, तर खूप छान, म्हणजे आम्ही तिथे यायचो दर्शन वगैरे घ्यायला. मम्मीच्या त्यांच्या बचत गटाच्या मिटिंगी तिथं राहायच्या. मम्मी ते रात्रभर तिथं बसायचे, भजन वगैरे तिथं ठेवायचे, भजन वगैरे होता. आणि प्रतीक्षा बोलतो ते आता बॅग कोणतरी घ्या म्हणून. तर मी तिला बोलले का तू माझ्या डोक्यावरती ठेव. आणि बघू शकता शिवांश तिथे जाऊन थांबलेलं आहे. इथून मम्मी बोलत होती का दाखव म्हणून झूम करून, तर झूम करून दिसतच नव्हतं, कारण का पूर्ण झाडांची सावली होती, त्याच्यामुळे मग दिसत नव्हता. पण मग तिथे एक देवी आहे म्हणून, म्हणजे देवी आहे खूप छान आहे. आम्ही तिथं दर्शन वगैरे घ्यायला जायचो, खेळायचो वगैरे तिथून येण्या जाण्याचा रस्ता आमचा. हे बघा हे डोंगर, हा पेढा म्हणून आहे, आम्ही गौऱ्या वेचायला जायचो. आता ते पहिल्यासारखं काहीच दिवस राहिलेले नाही, आता सर्व बदलून गेलेले. आम्ही इथे केळीला राहायचो ना, तेव्हा आम्ही गौऱ्या वगैरे वेचायला तिथे माझ्या चुलत्याच्या मुलीनं आम्ही जायचो. तर मी बोलत होते का बघा मम्मीने प्यापशा आणल्यात, केवढ्याशा प्यापशा आहे. तर अशा प्यापशा आणल्याने एकदम अशा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेल्या मम्मीने, कारण पिघळून जाऊ नये म्हणून. आणि इथं आवळाची झाडे वगैरे आहेत, निरगल्या वगैरे. तर शिवांशला माझ्याकडे दिल्याच्या नंतर शिवांश म्हणजे माझा भाऊ गेला पुढं, तो बाय बाय करत होता शिवांश, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बाय बाय करत होता शिवांश. आणि मग आम्ही शॉर्टकट रस्त्यानं मग तिथून गेलो, कारण का आमचा येण्या जाण्याचा शॉर्टकट रस्ता होता, त्याच रस्त्याने गेलो. तो रस्ता पण नाही, आम्ही असंच गेलेलो. म्हणजे सर्व रस्ते तिथे म्हणजे वाट मोडून टाकलेले आहेत, कोणी येत जात नाही, त्याच्यामुळे मग ते रस्ते राहिलेलेच नाही त्याच्याने. तर आम्ही चाललो होतो पायी. शिवांची चालली होती बडबड बाबा मामा म्हणून. तो एकदम कॅमेरा चालू केल्याच्या नंतर ना एवढा बडबड करत राहतोय ना, त्याला नुसतं बोलायला लागते बाय वगैरे, नाही तर मग ओरडत असते बाय मामा बाबा, एक लॉलीपॉप, असं म्हणजे त्याची एकदम बडबडच चालू असते. काका केक मामा केक, त्याची म्हणजे कंटिन्यू बडबड करत राहते तो, कारण का एकदम कंटिन्यू बोलत असते तो. आणि ही आहे आमची 1ली ते 4थी शाळा. झूम करून दाखवली मी, कारण का आम्ही खाली शॉर्टकट रस्त्याने गेलो, तिथून समोरून जर गेला असं तर प्रॉपर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटले असते, पण मी झूम करून दाखवले. एवढी मज्जा राहायची ना तिकडे केळीला, म्हणजे इकडे एवढी मज्जा केली नाही तेवढी आम्ही तिकडे केळीला मज्जा केली. एवढं छान ना, तिकडं चुलत्याचे मुले वगैरे होते, त्याच्यामुळे मग खूप छान वाटतं. आणि इकडं कसं हॉस्टेलला शाळेत राहायचो, घरी आलो का कधी का 4 दिवस, कारण का तिथे आजूबाजूला कोणाचीच घरं नाही, आमचंच घर आहे, त्याच्यामुळे आलो का घरातच. आणि काही कामं वगैरे असले तर कामं करायचे, नाही तर मग घरातच असायचो. आणि तेव्हा काही हे मोठाले मोबाईल पण नव्हते, छोटा मोबाईल होता आमच्याकडं.
आणि इथे एक मोठ्या बाबा म्हणून राहायचे, खूप जीव लावायचे आम्हाला. आता ते नाही, म्हणजे ते वारलेत. आणि ते मोठ्या आईन ते ओतूरला राहतात, कारण का तिथे पूर्ण घर पडून गेलं. एवढे छान होते ना ते मोठ्या आईन बाबा. ते बाबा वारले तेव्हापासून ती मोठ्या आई तिकडे ओतूरला राहायला गेली, त्याच्यामुळे तिथं कोणीच राहत नाही. त्यामुळे मग ते घर पडून गेलं. आणि इथं मिस्टरांचा फोन आलेला, ते रिंगटोनचा आवाज पण येत असेल व्हिडिओमध्ये. आणि इथे इंद्रा अक्का म्हणून राहायची, म्हणजे ते अक्का राहायची, तिचं लग्न झालं आता तिथं. मग ते बाबांना ते मामाच राहतात, म्हणजे एवढं काही बोलणं चाललं नाही आमचंवालं, पण मग ते राहतात तिथे. आणि तिथून पुढं गेल्याच्या नंतर मग माझे चुलत्यांचे घरं लागत आहेत. मग ती आजी येणे आजी म्हणून आहे, ते आम्हाला आवाज देत होती का घरी या म्हणून. तर पुढे दाखवतेच तुम्हाला. तर तनुचं चाललं होतं फोटो व्हिडिओ काढायचं काम. आणि तिकडं समोर दिसतं ना एक झाड दिसतंय वरती, इकडे ना इथं तिकडे मोठा देव म्हणून देव आहे, म्हणजे पूर्ण त्या टोकाला आहे तिकडे. तर व्हिडिओमध्ये म्हणजे तिकडे आम्हाला वेळच नव्हता एवढा, कारण का आम्ही गेलोच होतो, पर 5 वाजले होते. इथे वरती बघा ती आजी, ती आवाज देते का घरी या म्हणून. तर मम्मी बोलते का चला जाऊ म्हणून, परत आपण कधी येणार आहे, हे आपलं येणं जाणं नसे. आणि रस्ता बघू शकता एकदम अशा दगडीने चढायला. आणि तिथं मग बसलो थोड्या वेळ, साड्या वगैरे चेंज केल्या, कारण का वरती नंतर तिथे पाहुणे बिवणे असतील, त्याच्यामुळे मग आम्ही इथूनच साड्या वगैरे चेंज करून घेतल्या, तोंड वगैरे धुतलं. तर मी दाखवत होते त्या आजीचं त्यांचं घर, ते आजी बघू शकता. तर बसलो तर आम्ही गप्पा मारत होतो, मग रसना वगैरे केला आणि पेलं. आणि नानी गेली होती तिकडं वरती कार्यक्रमाकडं, म्हणजे तिकडं आवर करू लागायला माझ्या नानीला आणि त्यांना. तर बघू शकता किती छान दिसते वातावरण तिकडचं. तर आता इथून पुढचं तुम्हाला आमचा घराचा वगैरे व्हिडिओ दाखवते. तर इथून आम्ही हे बघा इथं आवळ्या वगैरे वेचायला यायचो आम्ही लवकरच सकाळी इथे राहायचो तेव्हा. आणि माझ्या आत्या ते पुढं चालले. आणि इथं माझ्या चुलत्याचं घर आहे, जिथं जागरण आले ना आम्ही, त्या चुलत्यांचं घर आहे इथं पुढे. तर आवळं दाखवत होतं तुम्हाला, पिकलेलेच नव्हते, आम्हाला आवळंच खायला भेटले नाही. आणि तिकडे आमच्या घराच्या त्या साईडला गेलेलो आम्ही आवळं खायला, पण एकदम किडीचे होते, त्याच्यामुळे मग खायला काही भेटले नाही. होते चांगले 2-3च भेटलेले वाटतं, त्याच्यात बी किडे होते, पण खाल्ले. आणि इथून गेलेलो आम्ही, इथं बोललो चुलत्या वगैरे त्यांच्यासोबत, चुलतीच्या आणि त्यांच्यासोबत, म्हणजे नानीच्या आणि त्यांच्यासोबत बोलल्याच्या नंतर पाणी बिणी प्यायलं तिथं पण. आणि तिथून मग आम्ही गेलो घरी. मी ही बाबळ दाखवते ना आमच्याकडे, तेव्हा मामाने आम्हाला छोटा मोबाईल घेऊन दिलेला. आणि आम्ही रेंज नसायचे तेव्हा, म्हणजे रेंजच राहत नाही तिकडे, असं डोंगरावरती झाला ते. तर आमच्या मोबाईलला तिथं बावळीपाशी रेंज राहायची, तर आम्ही तिथं नाही का रेंज येण्यासाठी तिथं दिवसभर आम्ही तिथं टांगून ठेवायचो मोबाईल. आणि फोन आला का कोणाचा का मग घराकडून पळत तिथे यायचं, मग कोणाचा फोन असेल मग रिटर्न आम्ही फोन करायचो, कारण का घराकडे रेंज नव्हती, तिथंच एक रेंज होती. आणि इथून ते बाबा चालले होते, ते आजीच्या त्यांच्या घरी थांबलं होतं ना त्यांचे बाबा ते. तर ते बाबांना बोलत होतो का आम्ही घरी गेलेलो, तुम्ही नव्हते म्हणून. तर बाबू बोलत होता, पण तुम्हीच नव्हते, बाबा बोलत होते. तर ते बाबा पण गुरं घेऊन गेले, कारण का पूर्ण अंधार पडत चाललेला तेव्हा आम्ही गेलेलो, कारण का सकाळी आम्हाला व्हिडिओ काढायला जमला नव्हता, त्याच्यामुळं मग आम्ही म्हणजे अंधार थोडा पडलेलाच तेव्हा व्हिडिओ काढायला गेलेलो. आणि हे निळे पत्र दिसते, याच्यावरती एक सफेद छोटं दिसते, तिथं माझ्या बहिणीचं घर आहे, म्हणजे सासरकडचं घर आहे. आणि हे आंबे वगैरे, आम्ही तिथे आंबे वगैरे पाडायला, म्हणजे एवढे आंबेत ना तिथं पाड वगैरे पडलेले होते. आणि आम्ही केला होतो ना तेव्हा आम्ही आंबे वगैरे खायचो. वसम बाबा म्हणून बोलते, म्हणजे ते बाबा तर त्यांचे हे आंबे तर. आणि हे दादू म्हणजे माझा भाऊ, प्रतिशान मामाचा मुलगा, ते चालले होते पुढं. आणि तिथून दाखवते मी तुम्हाला त्या साईडला आमचे भाताचे वावर. तर उन्हाळ्यामध्ये काहीच पिकत नाही तिथं, फक्त पावसाळ्यामध्ये भात होते तिथं, दुसरं काहीच पीक नाही येते. तर आम्ही आवळं शोधण्यासाठी गेलेलो, कारण का आम्ही इकडे शेलरला आल्याच्या नंतर ना आम्हाला आवळंच खायला भेटलेलं नाही, त्याच्यामुळे मग इकडे आवळं असते, त्याच्यामुळे आम्ही आवळं शोधायला गेलेलो. आणि ते गेलेले पुढं. आणि शिवांश रडत होता, त्याच्यामुळं मग मी बोलले का मी नाही येत, तुम्ही जा म्हणून. तर तो बोलत होता, म्हणजे ते गेले पुढं निघून. आणि मी इकडून दाखवत होते का इकडं आम्ही शेळ्या वगैरे घेऊन यायचो, आमच्याकडे शेळ्या होत्या तेव्हा. आम्ही या डोंगराला शेळ्या वगैरे घेऊन जायचो चुलत्याच्या मुलांना, आम्ही खूप मज्जा करायचो तिकडे, वरती खेळायचो तिकडेच, कारण का तिकडं काहीच काम नसायचं, त्याच्यामुळं मग आम्ही शेळ्या घेऊन जायचो आणि तिकडेच खेळायचो, गवऱ्या वगैरे वेचून आणायचो तिकडूनच. तर इथूनही दिसतेत ना वावरत, तर ते मम्मीचे त्यांच्या वावरत.
तर दादून ते वरतून गेले प्रतीक्षांती. तर प्रतीक्षांती गेले तर म्हणजे वरच्या बांधाने, आणि मी या बांधावरती खाली जाऊन आणि त्यांचा व्हिडिओ काढत होते. शिवांश बघू शकता उभा केलेला रडत होता, पण त्याला उभा केलेला आहे का मामाला आवाज दे म्हणून शांत राहिला होता तो थोड्या वेळ. तर तेवढ्या वेळ शांत राहिलेलं तर मी दाखवत होते. तर तो मला आवाज देत होता का ये म्हणून, इकडं आवळा आहेत म्हणून. तर मग मी शिवांशला घेतला आणि मी इथून मधूनच गेले, आमच्या वावरांमधूनच तिथे वरती गेलो आम्ही, शिवांश आणि मी. शिवांचं चाललं होतं खेळत खेळत चाललेलं. माझ्या भावाच्या मुलाची बंदूक आहे ती घेऊन आलेला खेळायला. सर्दी आणि घसा दुखतोय त्याच्यामुळे मग थोडा आवाज चेंज झाला म्हणजे. तर बघू शकता इकडे आवळा वेचायला आलेलो. इथे आवळांची झाडे आता तोडलेत, बरेचसे तोडले. तर करवंदी वगैरे आवळा वगैरे तोडले. त्यात झाडं म्हणजे पहिले होते आणि ते झाडच तोडलेले. आणि मी हे झाड दाखवत होते का रामेटा म्हणून बोलते ह्या झाडाला. तर ह्या झाडाला जर सालीला वगैरे हात लावला पूर्ण अंग ते म्हणजे असं सुजून जाते. तर मामाचा मुलगा दाखवत होता का दीदी आवळं बघ. आणि मग तिथून ते गेलेले इकडे वरती पण आवळाचे झाडं खूपच, म्हणजे एवढे पण पिकलेले नव्हते, कारण का आणि पिकलेले होते ते पण किडीचेच होते. ते इथे वरती गेलेले आवळा आणायला. तर मी बोलत होते का शिवांश आपल्यासोबत अंधार पडत चाललाय म्हणून, चला घरी म्हणून. तर ते बोलत होते थांब बघतो आम्ही इथं वरती शोधतो आहेत का म्हणून. तर त्यांनी बघितले. शिवांश असंच उभा राहिलेला आणि ते बोलत होता, म्हणजे माझ्या भावाला बोलत होता, म्हणजे मामा दे म्हणून बोलत होता. आणि तनूला का दे म्हणून मला पण दे. आणि खात तर अजिबात नाही, त्याला फळं म्हणजे अजिबात आवडत नाही. केळी सोडता त्याला एक पण फळं आवडत नाही. भाजी चपाती अजिबात खात नाही तो. त्याला फक्त डाळ भात आणि केळी आवडते, दुसरा जेवण नाही पण नाही आवडत त्याला. आणि जेवण पण व्यवस्थित करत नाही. शिवांशला गावाला एकदम म्हणजे गावाला एवढं आवडते ना, त्याला मुंबईपेक्षा गावाला जास्त आवडते. कारण का गावाला फिरायला वगैरे भेटते, त्याच्यामुळे मग त्याला गावाला जास्त आवडते मुंबईपेक्षा. तर तो आता गावाला गेलेला आहे, झाले 4-5 दिवस झाले तो गावाला जाऊन. तर माझा भाऊ दाखवत होता काय बघू शकता आवळं अशा असतात. आवळं तर केळीचं होतं ते पण बघू शकता तुम्ही. बाहेरून केळीचा दिसत होता पण आतमधून चांगलं होतं. काही किडीचे होते काही चांगले होते. आणि शिवांचं चाललं होतं फिरायचं काम, आणि तनुचं चाललं होतं व्हिडिओ काढत चालली होती. माझा मामाचा मुलगा हाय हाय बोलत होता. तर आम्ही आवळं वगैरे शोधून आल्याच्यानंतर भेटले तर काहीच नाही. मग तिथून आल्याच्यानंतर आमचं घर बघू शकता तुम्ही एकदम पडून गेले. आमच्या आजीच्या आठवणी हे तुताचं झाड आणि हे ओट्टा वगैरे होता. इथे बाहेरून नेट वगैरे लावलेली. आणि ही आहे आमचं बारखं घर, आणि तिथं मध्ये ते मोठं घर म्हणून आम्ही बोलायचो. आणि त्या साईडला गुरांची पडवी म्हणजे शेळ्या वगैरे बांधायचो आम्ही. गाय होती तेव्हा, शेळ्या होत्या आमच्याकडे तेव्हा, त्या साईडच्या पडवीत आम्ही बांधायचो. आणि ह्या साईडला स्वयंपाकाचं घर होतं, आणि ते मध्ये झोपायला वगैरे असं म्हणजे धान्य वगैरे ठेवायचो आम्ही. तर टाळा लावलेला आहे ना, तर मी तुम्हाला प्रॉपर घर दाखवलं असं आतमधून पण, कारण का आम्ही चावीस घेऊन नव्हतो आलं. आणि तिथे वरते नाही का देवाचा आंबा म्हणून होता, आणि एक रामफळाचं झाड होतं. रामफळाचं झाड पण तोडून टाकलं. आणि आंब्याचं झाड खूप जुनं झालेलं, त्याच्यामुळे मग ते आपाप वाळून पडून गेलेलं. भोकरीचे वगैरे झाडं आहे, सीताफळाचं वगैरे झाडं लावलेले. म्हणजे तिथं आम्ही होतो ना तर सीताफळं रामफळं आंबे वगैरे खूप होते. पण आता काहीच नाही, म्हणजे आंबे जास्त नव्हते, एकच झाड होतं पण खूप आंबे यायचे त्याला. आणि रामफळाला पण रामफळ खूप यायचे. आता तिथं झाडं वगैरे काहीच राहिलेलं नाही, पूर्ण म्हणजे तोडून टाकलेले. म्हणजे आपण तिथं प्रॉपर राहिल्यात आणि दुसऱ्यांना जमीन वाटण देण्यात खूप फरक असते. कारण का आपण तिथं प्रॉपर असल्याच्यानंतर आपण एवढं झाडं वगैरे तोडत नाही, आणि दुसरे असल्याच्यानंतर मग ते झाडं वगैरे ते तोडून टाकते. भोकरीचं झाड हे तुम्हाला दाखवत येतं ते मी व्हिडिओमधून. तर इथं मी दाखवत होते ते मोठं म्हणजे आंब्याचं झाड होतं, खूप मोठं होतं. आणि इथून भैरोबा म्हणजे भैरोबा आहे पळसुंड्याचा भैरोबा म्हणून, इथून शॉर्टकट रस्ता होता आमच्या दारावरून.
तर म्हणजे आमच्या घराच्या समोरून एक रस्ता होता, तर तिथून वर जायचे, तिथून शॉर्टकट रस्त्याने. तर हे एक वावर आहे माझ्या मम्मीचं आणि त्यांचं. तर आता तिथे भेंडी वगैरे होते, शेवग्याचं झाडं ते, तर ते झाडं पण नाही, ते पण तोडलेले. एकच फांदी वाटतं तिकडं भेंडीची, आणि तिथं बाबळ उगवलेले, म्हणजे बाबळीचं झाड मोठं झालेलं आहे. तेव्हा बाबळीचं झाड पण नव्हतं तिथं, आताच बाबळीचं झाड पण तिथं आताच झालेले. आणि तिथून मी तुम्हाला दाखवते ते कसं झालं. आमचं घर एकदम पडून गेलं, एवढं वाईट वाटतं, आणि त्या घराकडे बघून डायरेक्ट रडायला यायचे. एवढं छान घर होतं. म्हणजे आमच्या दादांनी का एवढं छान ना, ह्या साईडला एकदम पडवी केलेली, अशी टणटणींची काड्या, अशा टणटणी कोणाला माहिती का नाही ते नाही माहिती, पण अशी एक एक काडी उभी करून एवढं छान पडवी केलेली ना. तिथं आम्ही गौऱ्या वगैरे वेचून आणायचो डोंगरावरून, तर त्या तिथं आम्ही ठेवायचो. एवढं मस्त होतं ना. आणि तिकडून पुढून म्हणजे जांभळेवाडी म्हणून आहे, आणि ती जांभळेवाडीमध्ये ढगधरा आणि हे चिमणदारा. तर मी तुम्हाला झूम करून दाखवत होते. हा बाबळीच्या खाली घर आहे ते ताईचं, आणि त्यांचं माझ्या मोठ्या बहिणीचं सासरकडचं घर आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत होते. आम्हाला वेळच भेटला नाही, कारण का लवकर गेलो असतं तर आम्ही म्हणजे सगळ्यांच्या इकडे फिरलो असं, पण आम्ही गेलेलोच उशीर. आम्हाला तिथं पोचायला 5:30-6 वाजले होते. त्यानंतर मग मी बोलले का म्हणजे व्हिडिओ काढून घेऊ, कारण का सकाळ भेटल ना भेटल, त्याच्यामुळे मग आम्ही रात्रीचा व्हिडिओ काढून घेतलेला. आणि व्हिडिओ मग मी झूम करूनच त्यांचं घर वगैरे दाखवलं. आणि घराच्या पाठीमागं गेल्याच्या नंतर तुम्ही बघशाल पूर्ण घर पडून गेलं. एवढा वाईट वाटत होतं ना, म्हणजे आमच्या आजीने एवढा मेहनतीनं बांधलेलं ना घर, खूप कष्टाने. आणि आता आमची आजी पाहिजे होती. आता आमची जर आजी असते ना, इकडं शेलदला मम्मीने दादाने घर बांधले, तिला खूप आनंद झाला असता का घर वगैरे बांधले. म्हणजे आमची मुलं वगैरे तिला बघायचे होते, पण मग नव्हतं तिच्या नशिबामध्ये, त्याच्यामुळे मग ती नाही आहे आता. पण घर पडून गेले ना, पूर्ण घर पडून गेले. पाठीमागून समोरून व्यवस्थित दिसतंय, पण पाठीमागून पूर्ण घर असं पडून गेलंय. कौलं वगैरे पूर्ण खाली लाकडं वगैरे मोडून गेले, वाशे बोलते ते वाशे वगैरे सर्व मोडून गेलेले. तर प्रतीक्षाने ते बोलतो ते खूप वाईट वाटतं या घराकडं बघितल्यानंतर. ही खरं म्हणजे आम्ही कशासाठी गेलेलो, कारण का आमच्या आजीची आठवण म्हणून आम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर करून ठेवायची होती. त्याच्यामुळे आम्ही केळीला गेलेलो. जागरण गोंधळ तर होताच, पण आम्हाला व्हिडिओ काढायचे होते. आणि मामाचा मुलगा दाखवत होता का मी एवढे आंबे घेऊन आले होते म्हणून, आणि सगळेचे सगळे पाड होते, तो खात होता. आणि आम्हाला पण दिलेलं पाड खायला. तर पुढे बक्षालच मी पाड खात होते, तर सगळ्यांना बोलत होते का पाड खायला या म्हणून, आंबे खायला या आमच्याकडं. आणि शिवांश आंबे वगैरे त्याला आवडत नाही, त्याच्यामुळं मग तो एकटाच खेळत होता. त्याला अजिबात खेळायला वगैरे जोडी कोणी लागत नाही, तो एकटाच खेळत असे. म्हणजे त्याला खेळायला जोडीची कोणाची सवय नाही, कारण का इथे रूममध्ये मुंबईला एकटा राहायची सवय आहे. त्याच्यामुळे मग तो गावाला गेल्याच्या नंतर पण मग एकटाच खेळतो आहे. आता मम्मीकडून त्यांच्याकडे, तर मम्मीच्या त्यांच्या घराच्या आजूबाजूला कोणाची घरं नाही आहेत. गाव पण थोडं लांब आहे, त्याच्यामुळं घराच्या आजूबाजूला कोण नाही, त्याच्यामुळे मग तिकडं पण तो एकटाच असतो. पण मग गुरं वगैरे म्हणजे माझे वडील वगैरे राहते आहेत ना, मग त्याला मस्ती करायला भेटते. माझा भाऊ आहे, माझे म्हणजे बाबांसोबत त्याला फिरायला भेटते. दादा त्याला जिकडे जाईल तिकडे घेऊन जाते, मम्मीन ते जिकडे जाईल तिकडे त्याला फिरायला भेटते, घेऊन जाते सर्वजण. मम्मी, तनू आहे, माझा भाऊ आहे, आणि माझे दादा, म्हणजे आम्ही पप्पा वगैरे बोलत नाही, दादा आहे ते, त्याला घेऊन जाते. त्याच्यामुळे मग तो गावाला गेलेला आहे. आणि आम्ही आंबे वगैरे खाले. तर मी तिथं बोलत होते, कारण का तिकडून लाऊडस्पीकरचा आवाज होता, त्याच्यामुळे मग एवढा स्पष्ट आवाज आला नसता. तर मी बोलत होते का हे आमचं घर आहे. आमचं म्हणजे माझं लहानपण इथंच गेलेलं आहे, 8वीपर्यंत आम्ही इथंच राहिलेले. आमची आजी एवढी चांगली होती ना, खरंच कोणाचीच आजी नसेल अशी आमची आजी होती. खूप जीव लावायची आम्हाला. तर शिवांचं बघू शकता पाणी चाललंय, त्याचं घर बीर कसं काय ते दाखवत होता. तर मी बोटांना दाखवत होते का आम्हाला, म्हणजे आम्ही एवढा मार खाल्ला ना लहानपणी, आम्हाला लई मारायचे दादा. जर आमच्याकडून काही चुकी झाली ना, आमच्या पाठणीवरती खडे वगैरे ठेवायचे आणि वाकून ठेवायचे, खडा पडला का मारायचे आम्हाला. परत वरती असं टांगायचे, पाय वरती बांधायचे, डोका खाली करायचे. आम्हाला खूप मारलेले. माझ्या चुलत्याच्या मुलांना, आम्हाला सर्वांना, का सगळे पण घाबरायचे आमच्या दादांना, सगळे म्हणजे सगळे. तर मी बोट करून दाखवतो ना तिथं खाली. तर माझी बहीण आहे 3 नंबरची, तिला एक वेळ दादाने मारली, तिने काहीतरी चूक केलेली त्याच्यामुळे मारलेलं, आणि तिला तिथं खाली फेकून दिलेलं. जिथं टाकलेलं ना तिथंच ती बसलेली होती. आणि तिची अजून पण सवय म्हणजे किती मारायला लागलं ना, म्हणजे आता लग्न झालं आहे, जर लग्न झालं मग आमच्यामध्ये बहीण भावंडांमध्ये भांडणं झाली ना, तिला जर मारायला आलं आणि ती बोलायची मारा अजून.
अजिबात म्हणजे असे दुसऱ्यांना मार वगैरे नाही, तोंडानं बोलायची पण दुसऱ्यांना मारायची वगैरे नाही, मारा बोलायची, मारा. आणि इथं जागरण गोंधळ आहे बघा माझ्या चुलत्याच्या इकडं. तर घराचा वगैरे व्हिडिओ काढला आणि तिथं माझ्या चुलत्याच्या इथं आलो. तिथं खाली म्हणजे असा डावरा म्हणून विहीर टाईपच आहे. तर तिथं डावरा म्हणून आहे. आणि तर पाहुणे यायला हळूहळू सुरुवात झालेली आणि आम्ही चाललेलो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. शिवम चालला होता पायी. तर बाय बाय सगळ्यांना.